नमस्कार, मी प्रीती भाग्यवंत. स्वागत आहे आराध्या आकाश आपल्या आवडत्या कथेच्या 60व्या भागामध्ये. तुमच्या भरभरून प्रेमामुळेच बऱ्याच दिवसापासून थांबलेली ही आपली लाडकी कथा आजपासून पुन्हा नव्या जोमाने सुरू होत आहे. कुलदेवीच्या प्रवासातील गोड आणि सुंदर क्षणानंतर आता स्टीव्हच्या फोनवरून या अनामिक कॉलनंतर कथेला आता काय नवीन वळण येणार हे पाहण्यासाठी आजचा हा भाग नक्की पहा. सुरू करूया आजच्या या रोमांचक कथेला. आकाशने आराध्याला व्यवस्थित झोपवले आणि नंतर स्वतः फ्रेश होण्यासाठी निघून गेला. थोड्या वेळाने तो परत आला आणि गुरुला उचलून स्वतःच्या छातीवर झोपवले तर आराध्याला बाहूमध्ये घेत गाढ झोपी केला. इकडे आदिराज आणि सेल्वेन गच्चीवर उभे होते. सेल्वेनने आदिराजकडे पाहिले जो एकटक चंद्राकडे पाहत होता. सेल्वेन मंद स्मित करत म्हणाला, आजही तुझी ही सवय बदलली नाही. आदिराजने त्याच्याकडे पाहिले तेव्हा सेल्वेन म्हणाला, व्यापाराच्या निमित्ताने आपण कितीतरी वेळा एकत्र थांबलोय आणि बऱ्याचदा रात्री तू नेहमीच चंद्राकडे पाहत असायचा. आजही तू तेच करतोयस. आदिराज हलकासा हसला, मग म्हणाला, त्यावेळी मी चंद्रात भैरवीचा भास शोधायचो, पण आता मी तिचा भास नाही तर थेट तिला शोधतोय. सेल्वन त्याच्याकडे पाहू लागला, मग म्हणाला, भैरवी वहिनी कुठे आहे? आणि श्रेया वहिनी, तुझी बायको? शेवटी काय झालंय? आदिराजने त्याच्याकडे पाहिलं, मग पुन्हा आपली नजर चंद्रावर रोखत म्हणाला, भैरवी नाहीये सेल्वेन, ती निघून गेली आहे कायमची, मला सोडून, या जगाला सोडून. सेल्वेन अवाक होऊन व अस्वस्थतेने त्याच्याकडे पाहतच राहिला. त्याच्या तोंडातून थक्क होऊन बाहेर आले, व्हॉट? आदिराजने एक वेदनेने भरलेल्या हास्याच्या चेहऱ्याने त्याच्याकडे पाहिले आणि मग म्हणाला, ती निघून गेली कारण तिला असा विश्वास दिला गेला होता की मी जिवंत नाहीये आणि तिने हेच सत्य मानून स्वतःच्या जगायचे कारणच संपवून टाकले. आयुषला जन्म देऊन तिने या जगाचा कायमचा निरोप घेतला. सेल्वेन शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिला. आदिराजच्या ओठावर असलेले त्या हास्याआड दडलेली वेदना त्याच्यापासून लपलेली नव्हती. त्याने हिम्मत करून विचारले, आणि श्रेया वहिनी? आदिराजने त्याच्याकडे पाहिले, मग अत्यंत शांतपणे म्हणाला, ती माझ्या आयुष्याचा आधार आहे, माझ्यावर खूप प्रेम करते. तुला माहीत आहे का, जेव्हा मला समजले की ती माझ्यावर प्रेम करते तेव्हा मी खूप अस्वस्थ झालो होतो. माझ्या भैरवीच्या जागेवर मी दुसऱ्या कोणाला पाहणे तर दूरच विचारही करू शकत नव्हतो. पण श्रेयाने कधीच भैरवीची जागा घेतली नाही. तिने स्वतःची जागा स्वतःच बनवून घेतली इथे. असे बोलत त्याने आपला हात आपल्या हृदयावर ठेवला. सेल्वन आदिराजच्या चेहऱ्यावर पसरलेली शांतता अनुभवत होता. भैरवी आता राहिली नाहीये याचे त्याला दुःख होते, पण श्रेयाच्या बाबतीत आदिराजच्या डोळ्यामधील भावना पाहून त्याला थोडासा दिलासा मिळाला होता. दोघेही बऱ्याच वेळ तिथे उभे राहून गप्पा मारत राहिले आणि नंतर दोघेही आपापल्या खोलीत झोपायला निघून गेले. आदिराज आपल्या खोलीत आला तेव्हा खोलीत कोणीच नव्हते. त्याने स्वतःशीच म्हटले, श्रेया कुठे गेली? असे बोलत तो वॉशरूमच्या दिशेने पुढे गेला, पण बाथरूम बाहेरून बंद होते. हे पाहून त्याच्या पावलांनी बाल्कनीचा रस्ता धरला. तो बाल्कनीत आला तर श्रेया झुल्यावर दुमडून गाढ झोपी गेली होती. आदिराजने मान नकारार्थी हलवली आणि स्वतःशी पुटपुटला, ही बाई कधीच माझे ऐकत नाही, समजून घेत नाही, स्वतःच्या प्रकृतीची नेहमीच लाडावून हेळसांड करते, इथे एवढ्या रात्री अशा प्रकारे बसून झोपलीये. असे बोलत त्याने श्रेयाला आपल्या बाहूमध्ये उचलून घेतले आणि खोलीच्या दिशेने वाटचाल केली. त्याने श्रेयाला आणून हळूच बेडवर झोपवले आणि तिथून दूर जाण्यासाठी मागे सरकला. त्यात श्रेयाचे मंगळसूत्र त्याच्या शर्टच्या बटनामध्ये अडकले. आदिराज तिथेच तिच्यावर झुकलेल्या स्थितीत थांबला. जर तो थोडासाही वर झाला असता तर मंगळसूत्र ओढले गेल्याने श्रेया नक्कीच जागी झाली असती, पण या क्षणी त्याला ते अजिबात नको होते. त्याने श्रेयाचा चेहरा पाहिला, ती अतिशय शांतपणे झोपली होती. आदिराज हलकासा मुसमुसला आणि नंतर आपला हात पुढे करून शर्टच्या बटनात अडकलेले मंगळसूत्र सोडवले. त्याने प्रेमाने तिच्या मंगळसूत्राचे चुंबन घेतले आणि मग श्रेयाच्या कपाळावर चुंबन घेतले. श्रेया हलकीशी हलली आणि पुन्हा गाढ झोपीत निघून गेली. आदिराज तिच्यापासून बाजूला झाला आणि फ्रेश होण्यासाठी निघून गेला. तो फ्रेश होऊन परत आला आणि श्रेयाला बाहूमध्ये घेऊन झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण लवकरच जागे झाले. अखेर आज सगळेच जण कुलदेवीच्या मंदिराला जाणार होते. सकाळी 9 वाजेपर्यंत सर्वजण तयार होऊन हॉलमध्ये जमले होते. सर्व महिला, सर्व पुरुष आणि बरोबरच मुले सुद्धा तयार होती. श्रेयाने सगळ्याकडे पाहिले आणि म्हणाली, सर्वांनी आधी नाश्ता करून घेऊया, मग कुलदेवीच्या मंदिरासाठी निघू. आदिराजनेही तिच्या बोलण्याचा दुजोरा दिला आणि सर्वजण डायनिंग एरियामध्ये आले. सगळ्यांनी नाश्ता केला आणि कुलदेवीच्या मंदिराच्या प्रवासाला निघाले. आदिराजने सेल्वेनलाही सोबत येण्यास सांगितले होते, पण सेल्वेनने नकार दिला कारण त्याला स्वतःच्या आणि आपल्या भावाच्या भविष्याविषयीचा निर्णय घ्यायचा होता. त्यामुळे कोणीही त्याला बळजबरी केली नाही.
सर्वजण एकत्रच असावेत म्हणून आकाशने एक मिनी बस मागवून घेतली होती आणि सर्वजण त्या बसमध्येच एकत्र होते. आयुष तर आनंदाने गगनात मावत नव्हता. काही दिवसापूर्वीच तर तो आकाश आणि बाकी सगळ्यासोबत अम्युजमेंट पार्क फिरून आला होता आणि आता आज पुन्हा एकदा सहलीला निघाला होता. इकडे आरू तर नेहमीप्रमाणेच आपल्या आवडत्या कामात मग्न झाली होती. म्हणजेच ती बसच्या खिडकीच्या काचेला चिटकून उभी राहिली होती आणि बाहेरून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या बघून खिदळत होती. सर्वजण हसत खेळत प्रवासाचा आनंद घेत होते तेव्हा तन्वी उत्साहात येऊन म्हणाली, चला अंताक्षरी खेळूया. सर्वजण तिच्याकडे पाहू लागले तेव्हा ती तोंड वाकडे करून म्हणाली, आपल्याला कुलदेवीच्या ठिकाणी पोहोचायला संध्याकाळ होईल, त्यामुळे साहजिक आहे आपण सगळे बोर होऊन जाऊ. म्हणूनच म्हणते, चला अंताक्षरी खेळूया ना. समर्थने तिच्या डोक्यावर हलकी थाप मारत म्हटले, पहिल्यांदाच तू काहीतरी कामाची बोललीस. तन्वीचा चेहरा ओसळला. तिने समर्थकडे रागाने पाहिले आणि त्याला परत मारत म्हणाली, मी नेहमीच योग्य गोष्टी बोलते. सुमित्राजींनी तन्वीकडे पाहिले आणि डोळे वटारून म्हणाल्या, तन्वी ही काय पद्धत आहे? तुमचा नवरा आहे तो. सर्वजण त्याच्याकडे पाहू लागले. तिकडे तन्वी गप्पगार झाली. समर्थला हे आवडले नाही. त्याने तन्वीला स्वतःच्या जवळ ओढत खांद्यावरून मिठीत घेतले आणि सुमित्राजीकडे पाहून म्हणाला, आई मला ती अशीच आवडते. तिचे हे बालिशपणच तर माझ्यासारख्या बोरिंग डॉक्टरच्या आयुष्यात चैतन्य आणते. त्याचे हे बोलणे ऐकून सर्वजण हसू लागले. तिकडे तन्वी नुसती त्याच्याकडे पाहत राहिली. समर्थने हसत तिच्याकडे पाहिले आणि प्रेमाने म्हणाला, तुला अजिबात काळजी करायची गरज नाही. तू जशी आहे तशीच राहा. तन्वीच्या ओठावर सुंदर हास्य फुलले. तन्वी पुन्हा एकदा उत्साहात म्हणाली, आता चला अंताक्षरी खेळूया. सगळ्यांनी तिच्या म्हणण्याला सहमती दिली आणि गट तयार झाले. मुलांचा संघ विरुद्ध मुलीचा संघ. आणि मग काय, अंताक्षरी सुरू झाली. तन्वीने गाणे गाण्यास सुरुवात केली. बसल्या बसल्या काय करावं, करायचं काहीतरी काम. सुरू करूया अंताक्षरी, म्हणजे टाइमपास होईल छान. तिचे हे बालिश गाणे ऐकून सर्वजण तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागले. तेजसने तिला थाप मारत म्हटले, ओय जाडे, काय बडबडतेस तू? तन्वीने त्याला डोळे वटारून पाहिले आणि तोंड फिरून म्हणाली, ही माझी स्वतःची कविता आहे, ती अशीच म्हटली जाईल. समर्थने आपली मान नकारार्थी हलवली आणि स्वतःशीच म्हणाला, ही आणि हिचे हे वेडवाकडे उद्योग. तन्वीने सगळ्यांकडे पाहिले आणि म्हणाली, आता बास बास, चला अंताक्षरी सुरू करा. आधी मुलांची पाळी, चला सुरू करा. सगळी मुले एकमेकांकडे पाहू लागली की आधी कोण गावे. अवनीने रणजितकडे पाहिले आणि नंतर सगळ्यांकडे बघत म्हणाली, गावाना. सुरू होण्याआधीच खेळ संपतोय की काय? रणजित चांगलाच ओळखत होता की ती त्याला टोमणं मारते. रणजितने तिच्याकडे रागाने पाहिले पण अवनी ती अवनीच होती. तिला कशाचाच फरक पडत नव्हता. जरी सगळेजण रणजितच्या रुक्ष स्वभावामुळे आणि रागीट चेहऱ्यामुळे घाबरत असत तरी अवनीला अजिबात धाक नव्हता. ती रणजितला तेव्हाही घाबरत नसे जेव्हा तो तिला घाबरवण्याचा प्रयत्न करायचा. कदाचित याचे कारण हेच असावे, कारण ते दोघेही एकमेकांवर नितांत प्रेम करत होते आणि जिथे प्रेम असते तिथे फक्त प्रेमच असते. दुसरी कोणतीही भावना त्या प्रेमावर कधीच वरचढ ठरू शकत नाही. रणजितने अवनीकडे पाहिले आणि गाणे सुरू केले, तावीज बनून मी तुला अंगावर बाळगू, हे हृदय तर देवाचे घर आहे, याला सोडू नकोस. आता मी देवाकडे काय मागू, जेव्हापासून तुला मिळवले आहे. तुझ्या प्रेमाचा नशा सगळ्या जगात दुमदुमतोय. रणजितने असे गाणे थांबले. तन्वी खुश होऊन म्हणाली, बाय गॉड, काय गाणं गायले भाऊ तुम्ही. इकडे रणजित आणि अवनीचे डोळे एकमेकात गुंतले होते. तन्वीने त्या दोघांकडे पाहिले आणि उपरोधात हसत अवनीच्या जवळ जात थोड्या मोठ्या आवाजात म्हणाली, ओ हो, तर इथे अशा प्रकारे प्रेमाची अर्पण पूजा चालू आहे. अवनी तिचा आवाज ऐकून भानावर आले आणि लाजत इकडे तिकडे पाहू लागली. तिकडे रणजितही गालातल्या गालात हसला. नव्याने आता अवनीकडे बघून म्हणाली, चल अवनी, आता तुझी पाळी. भाऊने गाणं गायलंय, आता तू गा. अवनी त्या सगळ्यांकडे पाहू लागली. रणजितने तिला डोळ्याने इशारा केला तेव्हा अवनीने गाणे गाण्यास सुरुवात केली. तुझे डोळे मोठे घातक आहेत, मारूनच टाकतील. घात आनंदाने एका दिवशी या हृदयाला हसवतील, रडवतील आणि सरळ मारूनच टाकतील. तिने गाणे थांबवताच तन्वीने जोरात शिट्टी वाजवली. सुमतीजींनी तिला बघून कपाळावर थाप मारली. तिकडे समर्थ मंद स्मित हास्य करत राहिला. गाण्याचा हा सिलसिला पुढे चालत राहिला. जेव्हा आकाशची पाळी आली तेव्हा आकाशने आराध्याकडे पाहिले आणि आपला हात तिच्या हृदयाच्या दिशेने
पुढे केला. आराध्याने हसत त्याचा हात हातात घेतला तेव्हा त्याने तिला आपल्या जवळ ओढत थोडे हलकेच तिरकत गाणे गाण्यास सुरुवात केली. जे भावनाचे शब्द बनले माझ्या हृदयात पाहुणे बनले. तुझ्या या स्तुतीत मी काय सांगू, तू आमचा जीव बनलीस. आकाशने गाणे तर थांबले, पण दोघेही एकमेकांमध्ये इतके रममान झाले होते की त्यांना हेही विसरून गेले होते की बाकी सगळे त्यांच्याकडे पाहत होते. तेवढ्यात गोलूने आकाशच्या पायावर हात मारला. त्या स्पर्शाने आकाश भानावर आला. दोघे एकमेकापासून बाजूला झाले. आता आराध्या सर्वांपासून नजर चोरत होती. तेव्हा आदिराज आकाशची फिरकी घेत म्हणाला, मला वाटते आपल्याला सहलीच्या ऐवजी या दोघांना हनीमूनला पाठवायला हवे होते. त्याच्या या बोलण्यावर सगळे खळखळून हसू लागले आणि आराध्या आकाश दोघेही लाजून लाल झाले. दुपारपर्यंत फिरून सगळेजण थकले होते. आता सगळ्यांना भूक लागली होती. इथल्या रस्त्यावर साहजिकता कोणतेही 5 स्टार हॉटेल व रेस्टॉरंट मिळणे शक्य नव्हते. त्यामुळे बस एका ढाब्यावर थांबवण्यात आली आणि सर्वजण पोटपूजा करण्यासाठी आत पोहोचले. तन्वीला तर भयंकर भूक लागली होती. ती सगळ्यांच्या पुढे पळत सुटली. तेजसने तिला चिडवत मोठ्या आवाजात म्हटले, बघितलं का जाडे, मी बरोबर म्हणतो, तू निव्वळ खद्दाड आहेस. तुला प्रत्येक वेळी फक्त खाणच दिसत असतं. पण यावेळी तन्वीने त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. शेवटी तिला भूक जी लागली होती. रियाने ते धाब्याकडे पाहिले. एकदम साधासुधा ढाबा, जिथे टेबल खुर्चीऐवजी चारही बाजूला खाटा मांडलेल्या होत्या. आणि या ढाब्याची खासियत ही होती की हा ढाबा एक पती पत्नी मिळून चालवत होते. आकाशने सर्वांसाठी जेवणाची ऑर्डर दिली. आराध्याने आकाशकडे पाहिले आणि मग मागे काउंटरवर निघून गेली. आकाशने तिच्याकडे बघून विचारले, काय झालं बायको, काही हवंय का? आराध्याने मान डोलवले आणि त्या ढाब्याच्या मालकीणकडे पाहत आपल्या गोड आवाजात म्हणाली, मला थोडे गरम दूध मिळेल का? तो ढाबा चालवणारे दाम्पत्यही काही फार वयस्कर नव्हते. ती स्त्री अंदाजे 35 वर्षाची वाटत होती, तर तो माणूस जवळपास 38 वर्षाचा असावा. त्या स्त्रीने हसत होकार दिला. तेव्हा आराध्याने गोलूची दुधाची बाटली तिच्याकडे दिली. गोलू यावेळी आदिराजच्या कुशीत त्याच्या छातीवर डोके ठेवून बसला होता. घरातून निघाल्यापासून त्याने तुफान धमाल केली होती, त्यामुळे यावेळी त्याची बॅटरी डाऊन झाली होती. आराध्याने त्याच्यासाठी दूध घेतले आणि मग आदिराजच्या जवळ जाऊन गोलूची पाहणी करत त्याला आपल्या जवळ घेतले आणि दूध पाजू लागली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आज गोलूने कोणतेही नखरे दाखवले नाही आणि आरामात दूध पिऊ लागला. तोपर्यंत सगळ्यांचे जेवणही येऊन पोहोचले होते. आराध्याने आयुषला जेव घालायला सुरुवात केली. तेव्हा आयुष म्हणाला, मम्मा तुम्ही पण जेवा ना, असे म्हणत त्याने स्वतःच्या हाताने एक घास मोडून आराध्याला भरवला. आराध्यासह उपस्थित सगळ्यांच्या ओठावर एक प्रेमळ हास्य पसरले. सगळ्यांनी जेवण केले आणि पुन्हा एकदा प्रवासाला निघाले. आता त्यांच्यावर थकवा हळूहळू ताबा मिळवत होता. मुले खाऊन पिऊन लगेचच झोपी गेले. तिकडे सर्व मुलीही आपापल्या जोडीदारांच्या खांद्यावर डोके ठेवून डोळे बंद करून बसल्या होत्या. संध्याकाळच्या साधारण 6:30 वाजता सगळे फार्म हाऊसवर पोहोचले. आकाशने आधीच तिथल्या केअरटेकरला येण्याबद्दल कळवून ठेवले होते, त्यामुळे तिथे सर्व काही तयार मिळाले होते. सगळेजण लवकर फ्रेश झाले आणि रात्रीचे जेवण करून विश्रांतीसाठी आपापल्या खोलीत निघून गेले, कारण उद्या त्यांना कुलदेवीचे दर्शन घेण्यासाठी जायचे होते. दुसऱ्या दिवशी सकाळी फार्म हाऊसमध्ये कमालची शांतता पसरली होती. जणू तिथे कोणीच नाहीये. सकाळचे 6 वाजले होते, पण कोणालाच अजून जाग आली नव्हती. कदाचित प्रवासाच्या थकव्यामुळे कोणाचाच डोळा उघडला नव्हता. आकाशच्या खोलीत आकाश आराध्या आपल्या बाहूमध्ये घेऊन गाढ झोपलेला होता आणि गोलू त्या दोघांच्या मध्ये आराध्याला बिलगून झोपला होता. अचानक गोलू हालचाल करून जागा झाला आणि उठून बसला. त्याने आपल्या चिमुकल्या हातांनी मुठी वळून डोळे चोळले आणि नंतर अर्ध्यावट उघड्या डोळ्यांनी आपल्या मम्मा आणि डॅडाला पाहिले. ते दोघेही अजून गाढ झोपलेले होते. तो हळूच उठला आणि आकाशच्या अंगावर जाऊन बसला आणि त्याच्या छातीवर आपले डोके टेकवले. आकाशला स्वतःवर काहीतरी वजन जाणवले. त्याची झोप मोड झाली. त्याने डोळे उघडून पाहिले तर गोलू आरामात त्याच्यावर झोपलेला होता आणि डोळे उघडून पापण्याची हालचाल करत आपल्या मम्माकडे पाहत होता. आकाश गोड हसला आणि त्याचे डोके कुरवळत म्हणाला, माझं बाळ उठलं बघ. त्याचा आवाज ऐकून गोलूने मान वर करून त्याच्याकडे पाहिले आणि हलके स्मित केले. आकाशने त्याचे कपाळ किस केले. मग आराध्याच्या कपाळावर किस करून तिला नीट झोपवले आणि गोलूला सोबत घेऊन खोलीतून बाहेर किचनच्या दिशेने निघून गेला. गोलू अजूनही त्याच्या खांद्यावर डोके ठेवून सर्व काही पाहत होता. आकाश किचनमध्ये गेला तेव्हा तिथे आधीपासूनच केअरटेकर हजर होता.
त्याने आकाशला बघून अभिवादन केले. आकाशने मान डोलवून स्मित हास्य केले आणि म्हणाला, काका, गोलूसाठी थोडे गरम दूध देता का? काकाने हसत उत्तर दिले, आता करतो बाबा, फक्त 2 मिनिटे द्या. आकाशने मान हलवली आणि गोलूला घेऊन बाहेर हॉलमध्ये येऊन बसला. गोलू त्याच्याशी असा बिलगत होता जसा माकडाचे पिल्लू आपल्या आईला बिलगलेले असते. आकाश हलक्याच हाताने त्याच्या डोक्यावरून हात फिरवत होता. थोड्या वेळाने केअरटेकरने गोलूचे दूध आणून दिले तेव्हा तो गोलूला दूध पाजू लागला. गोलू नेहमीप्रमाणेच आकाशला कोणताही त्रास न देता आरामात दूध पिऊ लागला. आकाश त्याला दूध पाजत असताच तन्वी झोपेतून उठून बाहेर आली. ती अजूनही रात्रीच्या कपड्यातच होती आणि तिच्या डोळ्यात गाढ झोप कायम होती. ती आकाशच्या जवळ येऊन बसली आणि तिने त्याच्या खांद्यावर डोके टेकवले. आकाशने तिच्याकडे बघत विचारले, आज एवढ्या लवकर कशी उठलीस तू? तन्वी जांभळ्या देत म्हणाली, त्या समर्थच्या मुलाने रात्रभर आपल्या घोरण्याने मला हैराण करून सोडलं, म्हणून मी कंटाळून आता उठून बाहेर आले. आकाशने संशयाने तिच्याकडे पाहिले आणि म्हणाला, खरोखरच असं तर शक्य नाही की तुला झोप लागल्यावर त्याचे घोरणे ऐकू येईल. उलट तुझ्या शेजारी दूरध्वनी जरी वाजत असला तरी तुला काहीच फरक पडत नाही. तन्वीने निम्म्या उघड्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिले आणि तोंड वाकडे करून म्हणाली, असं थोडीच असतं, काहीही काय बोलता तुम्ही? आकाश फक्त मंदस्मित करत राहिला. त्याला माहीत होते की ती मानणार नाही, पण सत्य हेच होते की तन्वीच्या झोपेत कोणीच तिच्यामध्ये अडथळा आणू शकत नव्हता. तन्वीने त्याच्याकडे बघून विचारले, सगळेजण कुठे आहेत? अजून कोणीच उठले नाही का? आईसुद्धा उठली नाही आणि आपल्याला कुलदेवीच्या मंदिरात जायचंय ना? आकाशने तिच्याकडे पाहिले आणि म्हणाला, कदाचित सगळे जास्त थकले असतील म्हणूनच अजून उठले नाहीत. तन्वीने आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहिले आणि छोटासा चेहरा पाडत म्हणाली, म्हणजे मीच एकटी लवकर उठले तर यापेक्षा थोडं अजून झोपले असते. असे म्हणत तिने चेहऱ्यावर नापसंती दर्शवली. आकाशने तिच्या डोक्यावर हलकी थाप मारली आणि म्हणाला, चल आता जाऊन आंघोळ कर आणि तयार होऊ नये, बाकीचे आता उठणारच असतील. तन्वी तोंड पाडत उठली आणि आपल्या खोलीत निघून गेली. आकाशही हसतमुखाने गोलूला घेऊन आपल्या खोलीत आला. त्याने आत येऊन पाहिले तर बेडवर आराध्या नव्हती. बाथरूममधून पाण्याचा आवाज येत असल्यावरून त्याला अंदाज आला की ती वॉशरूममध्ये आहे. आकाशने गोलूला बेडवर बसवले आणि म्हणाला, बेबी तू इथेच बस, डॅडा तुझ्या आणि स्वतःसाठी कपडे काढून लगेच येतो. आकाशचे बोलणे ऐकून गोलूने आपले छोटे दात दाखवत गोड स्माईल दिली. आकाशही त्याचे ते मनमोहक हसू पाहून गालातल्या गालात हसला आणि त्याचे डोके कुरवळत बॅगकडे निघून गेला. त्याने बॅगमधून स्वतःचे आणि गोलूचे कपडे काढून ठेवले. तोपर्यंत आराध्या आंघोळ करून बाहेर आली होती. दाराच्या आवाजाने आकाशचे लक्ष तिच्याकडे वेधले गेले आणि जेव्हा त्याची नजर आराध्यावर पडली तो थक्क झाला. हिरव्या आणि लाल रंगाच्या कॉम्बिनेशनच्या शिफॉन साडीत ती अतिशय सुंदर दिसत होती. ओले केस एका खांद्यावरून पुढे सोडलेले असल्यामुळे त्यातून पाण्याचे थेंब गळत होते. आकाश तिला बघून जणू भरावूनच गेला होता. त्याची तरदी गोलूच्या किलबिलाटाने सुटली. त्याने गोलूकडे पाहिले. तो बेडवरून खाली उतरून आराध्याकडे चालत होता. त्याचे ते हसणे सांगत होते की त्याला त्याची मम्मा किती सुंदर आणि गोड वाटत आहे. आकाश त्या दोघांकडे बघून हसला आणि आपले कपडे घेऊन आंघोळीला निघून गेला. सुमारे 8 वाजता सर्वजण हॉलमध्ये तयार होऊन उभे होते. सर्व महिलांनी यावेळी साड्या परिधान केल्या होत्या तर सर्व पुरुष फॉर्मल पॅन्ट आणि शर्टमध्ये होते. गोलू आणि आवनीने सुंदर फ्रॉक घातलेला होता तर आयुषने टी शर्ट आणि हाफ पॅन्ट घातली होती. सर्वजण अतिशय देखणे दिसत होते. तन्वी आणि आवनीने जॉर्जेंटाच्या साड्या नेसल्या होत्या तर नव्याने ऑर्गेन्झाची हलके गुलाबी रंगाची साडी घातली होती. तिकडे श्रेयाने पिवळ्या रंगाची फ्लॉवर प्रिंटेड साडी नेसली होती आणि रियानेही आकाशी रंगाची साडी परिधान केली होती आणि त्या सर्वजणी अतिशय सुंदर दिसत होत्या. इतक्या सुंदर की त्यांच्या नवऱ्याच्या नजरा त्यांच्यावरून हटायला तयार नव्हत्या. सुमित्राजींनी जेव्हा त्या सर्वांना पाहिले तेव्हा हसत हसत त्यांची दृष्ट काढत म्हणाल्या, तुम्ही सर्वजणी आज अतिशय गोड दिसत आहात. कुठेतरी माझ्या मुलांचीच नजर ना लागो तुम्हाला. त्यांचे हे बोलणे ऐकून तिथे सर्वांच्या ओठावर हसू फुलले. तिथे सर्व पुरुष मात्र थोडे लाजले. त्यांची आई त्यांच्याच बायकांसमोर त्यांची अशी फिरकी घेत होती. सुमित्राजी त्यांच्या या वागण्यावर हसून म्हणाल्या, आता जर तुमच्या बायकांना बघून झाले असेल तर आपण निघायचे का? आधिराजने गडबडीत ताबडतोब उत्तर दिले, हो आई निघूया, नाहीतर उशीर होईल. त्याच्या बोलता सर्वांनी होकार दिला आणि सर्वजण कुलदेवीच्या मंदिराच्या दिशेने निघाले. सर्वजण मंदिरापाशी पोहोचले. ते मंदिर एक उंच डोंगरावर होते जिथे जाण्यासाठी साधारण 350 ते 400 पायऱ्या चढाव्या लागत होत्या. तन्वीने जेव्हा एवढ्या पायऱ्या पाहिल्या
तेव्हा भराभरा डोळे मिचकावत ती म्हणाली, बापरे, एवढ्या उंचावर मंदिर. आपण एक बाजूच्या रस्त्याने गाडीने तर जाऊया ना. एवढ्या उंचावर कसं चढणार आपण? ऋषीने तिचे बोलणे ऐकले तेव्हा तिच्या डोक्यावर हलकी थाप मारत म्हणाला, म्हणूनच मी तुला म्हणतोय, जाडे थोडे कमी खात जा. आता बघ कशी चढते तिथपर्यंत. आकाश त्या दोघांना बघून हसत होता. अवनीने त्याच्याकडे बघून विचारले, भैया तुम्ही का हसलात? आकाशने तिच्याकडे पाहिले तेवढ्या सुमित्राजी म्हणाल्या, त्याचं कारण असं आहे की इथली रीत याला चांगलीच माहीत आहे. सर्वजण त्याच्याकडे पाहू लागले तेव्हा त्या म्हणाल्या, इथे सहसा जे जोडपे येतात त्यातील पती आपल्या पत्नीला उचलून मंदिराच्या टोकापर्यंत घेऊन जातो. म्हणूनच आकाश हसतोय. त्याचे बोलणे ऐकून सगळे थक्क होऊन म्हणाले, काय? ऋषी पटकन म्हणाला, आई, एवढा मोठा अन्याय योग्य नाही. माणूस स्वतःच तिथे कसा बसा पोहोचू शकतो. अशात बायकाला उचलून तिथे नेणे म्हणजे बापरे, वाटतंय कुठेतरी कोसळलो तर. सुमित्राजींनी त्याला एकदम देत म्हटले, तू गप्प बस. जेव्हा तोंड उघडतोस तेव्हा उलट बोलतोस. असं काही नाही. ही तर प्रेमाची कसोटी आहे जी प्रत्येक विवाहिक जोडपे पूर्ण करते. त्यांचे म्हणणे ऐकून ऋषीने सुटकेचा श्वास सोडला होता. सुदैव आहे, नियम फक्त विवाहित लोकांसाठी आहे. मी तर अजून अविवाहित आहे. सुमित्राजींनी त्याच्याकडे बघून म्हटलं, अविवाहित आहे तर काय झालं, लग्न तर होणारच आहे ना. वरून तुझी होणारी बायको सुद्धा इथेच हजर आहे. त्यामुळे कसल्याही नखऱ्याशिवाय गप्प तिला उचल आणि वर चल. ऋषीला मिळालेल्या या झापडीवर सगळे तोंड दाबून हसू लागले. तिकडे आकाशने सुमित्राजीकडे बघून म्हटले, आई, तुम्ही आणि मुले गाडीने वर पोहोचाल. आम्ही सगळे पायऱ्यांनी येतो. सुमित्राजींनी होकारार्थी मान हलवली. आता सर्व मुलांनी आपापल्या बायकांकडे पाहिले आणि नंतर हसत आपल्या जोडीदाराला अलगद बाहूमध्ये उचलून घेतले. आकाशने जेव्हा आराध्याला आपल्या मिठीत उचलले तेव्हा तिच्याकडे पाहत म्हणाला, तसे मला अजूनही वाटतं की तू खूप हलकी आहेस बाई. थोडी नीट खात जा. मला वाटतं तुझा आहार वाढवायला लागेल. आराध्याने आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाली, काही काय बोलताय? मी आधीपेक्षा जाडी झाली आहे. अजिबात खोटं बोलू नका. आकाशने तिला खोडकरपणे नजरेने पाहिले आणि म्हणाला, बाई, त्याला जाड होणे नाही म्हणत. तुझी फिगर आणखीन चांगली झाली आहे. काही माझी मेहनत आहे तर काही आपल्या बेबीमुळे. आराध्या तोंड फाडून त्याच्याकडे पाहत राहिली. मग तिने पटकन म्हटले, काहीही बोलू नका. तुम्हाला लाज वाटत नाही का अशी बोलणी बोलताना, ते पण मंदिराच्या बाहेर? पण आकाशच्या बोलण्याचा जणू तिच्या या बोलण्यावर काहीच परिणाम झाला नाही. ते अजूनही मंदस्मित करत होता. आकाशला हसताना पाहून आराध्याचा चेहरा पडला. सर्वजण आपल्या बायकांना घेऊन वरच्या दिशेने वाटचाल करू लागले. आदिराजने मंदिराच्या पायऱ्या चढत असताना मनातल्या मनात विचार केला, भैरवी, कधी काळी मी हीच रीत तुझ्यासोबत केली होती. तू प्रत्येक चांगल्या आणि वाईट प्रसंगी मला साथ दिलीस. पण वेळ आणि नशिबाने आपली साथ कदाचित आयुष्यभराची ठरवली नव्हती. पण आज मी हीच रीत श्रेयासोबत करत आहे. मी तुझी आणि श्रेयाची तुलना करणार नाही. मी दोघींचीही माझ्या आयुष्यात आणि माझ्या हृदयात एक विशेष स्थान आहे आणि आता मी श्रेयाला कधीच गमावू शकत नाही. माझ्या आयुष्यात श्रेयाचे असणे खूप महत्त्वाचे आहे आणि कदाचित माझ्या असण्याचं अस्तित्वसुद्धा श्रेयामुळेच आहे. म्हणूनच आज मी ही रीत पूर्ण मनाने श्रेयासोबत पार पाडत आहे आणि स्वतःशीच वचन देतो की श्रेयाला कधीही माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही. मनातल्या मनात विचारात गुंग होऊन तो वरच्या दिशेने मार्गक्रम करत होता. इकडे तन्वी आणि अवनी समर्थ आणि रणजितच्या बाहूमध्ये अतिशय आरामात आनंद घेत होत्या. शेवटी त्यांना एवढ्या पायऱ्या चढून जावे लागत नव्हते. उलट कोणीतरी त्यांना उचलून घेऊन जात होते. याहून उत्तम फिलिंग त्यांच्यासाठी काय असू शकते असती. पण हेही सत्य होते की त्या दोघीही आपल्या नवऱ्यावर निस्सीम प्रेम करत होत्या. युवराज सुद्धा नव्याला घेऊन वरच्या दिशेने चालत होता. त्याने एकदम नव्याच्या चेहऱ्याकडे पाहिले. मग समोर पाहत मनातल्या मनात स्वतःशी म्हटले, प्रॉमिस करतो नव्या की भूतकाळात आपण जे काही दुःख भोगले आहेत त्या दुःखांच्या आठवणीची सावलीसुद्धा आपल्या वर्तमान आणि भविष्यावर पडू देणार नाही. तुला इतके प्रेम देईल की तू ती सर्व दुःखे विसरून नेशील. पण रिया आणि ऋषीची गोष्ट वेगळी होती. ऋषीने रियाकडे बघून म्हटले, यार, दिसायला तू इतकी सुकुमार दिसतेस पण प्रत्यक्षात किती भारी आहेस. रिया चकित होऊन त्याच्याकडे पाहू लागली. तेव्हा तो तोंड वाकडे करून पुन्हा म्हणाला, अशी माझ्याकडे बघू नकोस. आपले अजून लग्नही झाले नाहीये. पण आईने विनाकारण इतरांसोबत मलाही यात अडकवले. रियाने त्याला रागाने डोळे वटारून पाहिले आणि किंचित रागात म्हणाली, तुला कोणी सांगितले होते माझ्यावर प्रेम करायला किंवा मला इथे घेऊन यायला? आता जास्त चूचपळ केलीस तर बघून घेईल तुला. ऋषी आवाक होऊन तिच्याकडे पाहत राहिला आणि म्हणाला, अरे, ही तूच आहेस ना? म्हणजे तू खरोखरच मला तोंडावर उत्तर देते
येतेस? हे माझ्यासाठी खूप अनपेक्षित आहे, रियाने त्याच्या खांद्यावर मारत म्हटले. जास्त शहाणपणा करू नकोस आणि मी काही साधी भोळी अब्बलणारी नाहीये, समजलास? तिचे हे बोलणे ऐकून ऋषीच्या ओठावर एक सुंदर हसू पसरले, जे रियापासून लपून राहिले नाही. रियाच्या ओठावर त्याच्या हसण्यामुळे एक छोटीशी लाघावी स्माईल उमटली. सर्वजण आपल्या मनातील भावना व्यक्त करत वरच्या दिशेने जात होते, एकमेकांच्या प्रेमाची आणि आयुष्यात सोबतीची कामना करत. जरी याला प्रेमाची परीक्षा म्हटले गेले असले तरी ते सर्व आपापल्या वाटाची प्रेमाची परीक्षा आधीच देऊन ती पार करून आले होते. आणि त्याच परीक्षेचा सुखद परिणाम होता की आज ते सर्व आपापल्या प्रेमासोबत एकत्र होते. सुमित्राजी कधीच गोलू आणि अवनीसोबत वर पोहोचल्या होत्या. त्यांच्यासोबत फार्म हाऊसचा केअरटेकरही तिथे हजर होता. आयुष त्यांचा हात पकडून उभा होता. ते सुमित्राजीकडे बघून म्हणाला, आधी डॅडी आणि तिघे काकू, मम्मा, मोठ्या आई, काकू आणि आत्याला उचलून का आणत आहेत? ते सगळे तर मोठे आहेत ना, मग स्वतःहून का चालत नाहीयेत? मित्राजी त्याचे बोलणे ऐकून हसले आणि म्हणाले, आता तू लहान आहेस बेटा, जेव्हा तू मोठा होशील तुला स्वतः समजेल, समजलं का? आयुषने निरागसपणे होकारार्थी मान हलवली. थोड्याच वेळात सर्वजण वर येऊन पोहोचले. ऋषीने रियाला खाली उतरवले आणि नाटक करत म्हणाला, हाय माझी कंबर आणि हात आज तर कामातून गेले. त्याने रियाकडे बघून म्हटले, यार तू किती जाडी आहेस, माझे हात आणि कंबर दोन्ही मोडून टाकले. रिया त्याला चकित होऊन पाहू लागली. तेवढ्यात सुमित्राजींनी ऋषीच्या डोक्यावर थाप मारली आणि त्या एकदम भरत म्हणाल्या, खबरदार, जर माझ्या फुलासारख्या मुलीला काही बोललास तर. त्याचे हे बोलणे ऐकून ऋषीचा चेहरा पडला आणि तो नाराजीने म्हणाला, तुम्ही सगळ्यांवर प्रेम करता, फक्त माझ्यावरच करत नाही. जेव्हा बघावं तेव्हा मलाच डफरत राहता, असं थोडीच असतं. सुमित्राजींनी त्याच्याकडे डोळे वटारून पाहिले तर तो तोंड पाडत गप्प बसला. सर्वजण त्याला बघून हसू लागले, पण रिया मनातल्या मनात गालातल्या गालात हसत होती. ती चांगलीच ओळखून होती की तो फक्त नाटक करत आहे. तर सर्वजण मंदिराच्या आतल्या भागात निघून गेले. सर्वजण आत गेले आणि सुमित्राजींनी पूजेची थाळी पंडितजींना दिली. पंडितजींनी पूजेच्या थाळीतून ओढणी काढून देवीला अर्पण केली आणि आरती केली. नंतर त्यांनी ती थाळी परत सुमित्राजींना दिली. पूजेनंतर सर्वजण तिथल्या मंदिरामागे असलेल्या प्रांगणात आले. तो डोंगराळ भाग होता आणि प्रांगणही पूर्णपणे मोकळे होते. तिथला नजारा मनाला भुरळ पाडणारा होता. दूरवर पसरलेला डोंगर आणि त्यावर असलेले मोठे मोठे वृक्ष, चारही बाजूंना हिरवेगार वातावरण होते. आराध्या तो नजारा बघून म्हणाली, हे किती सुंदर आणि मनाला शांतता देणारा आहे. आकाशने तिच्याकडे पाहिले. तिच्या ओठावरचे हसू आणि डोळ्यामधील चमक पाहून त्याच्याही ओठावर हसू फुलले. त्याने अलगद आपला हात पुढे केला आणि आराध्याचा हात आपल्या हातात घेतला. आराध्याने आपल्या हाताकडे पाहिले जो आकाशने पकडला होता आणि मग आकाशकडे पाहिले. आकाशने तिला बघून स्माईल केली तर तीही गालातल्या गालात हसली. तेव्हा तन्वी आपला गळा साफ करत म्हणाली, भैया वहिनी, मला खरंच वाटतंय की आदिराज भैयाचं म्हणणं बरोबर होतं. तुम्हाला आम्हाला खरंच हनीमूनवर पाठवून द्यायला पाहिजे होतं. आकाशने तिला रागाने पाहिलं तर तिने आपले दात बाहेर काढून हसत म्हटले, भैया आता तुम्ही एवढे रोमॅन्टिक बनताय तर मी काय करू? आकाशने तिच्या डोक्यावर हलकी थाप मारली आणि म्हणाला, माझ्याकडे तुझ्यासाठी सरप्राईज नक्की आहे, पण ते तुला परत गेल्यावर मिळेल. तन्वी खुश होत म्हणाली, हो खरंच भैया, सांगा ना काय सरप्राईज आहे? आकाशने तिच्याकडे पाहिले आणि म्हणाले, आत्ताच्या आत्ता इथून गेली नाहीस ना तर तुझं सरप्राईजच राहून जाईल, मग नंतर काहीच मिळणार नाही तुला. आकाशचा आवाज ऐकून तन्वी पटकन म्हणाली, अरे मी जाते ना भैया, तुम्ही दोघं एन्जॉय करा. आकाशने तिला डोळे वटारून पाहिले आणि ती हसत हसत तिथून पळून गेली. आराध्या ही हसून गप्प बसली. मग आकाशकडे बघून म्हणाली, तसं काय सरप्राईज आहे? आकाशने तिच्याकडे पाहिलं, मग तिला कमरेभोवती हात टाकून स्वतःच्या जवळ ओढत म्हणाला, सरप्राईज आहे माझा जीव. तुला सांगितलं तर त्याचा अर्थ समजून जाईल, म्हणूनच पेशन्स ठेव. आराध्याने त्याचे बोलणे ऐकून तोंड पाडले आणि आकाशने प्रेमाने तिचे कपाळ किस केले. आराध्याने त्याच्याकडे पाहिले, मग हसत म्हणाली, तसं तुम्ही नेहमी माझे कपाळ का किस करतात? आकाशने हसत तिचा चेहरा हातात घेतला आणि तिचे गाल कुरवळत म्हणाला, माहीत आहे का बायको, मला असं वाटतं की माझ्या ओठांचा जो स्पर्श तुझ्या ओठांना होतो त्याचा नक्कीच प्रेम आणि समर्पणाची भावना असते, पण माझ्या ओठांचा जो स्पर्श तुझ्या कपाळावर होतो त्या स्पर्शाचे प्रेम, समर्पण आणि भावना ओठांच्या स्पर्शापेक्षा जास्त भावनिक असतात. म्हणूनच मला तेच सगळे
अनुभव पुन्हा पुन्हा अनुभवायचे असतात, म्हणूनच मी तुझे कपाळ किस करतो, समजलीस? आराध्या त्याच्या त्या बोलण्यावर स्वतःला हसण्यापासून रोखू शकली नाही. त्याचे प्रेम तिच्यासाठी किती अलौकिक आणि हृदयस्पर्शी होते हे तीही नेहमीच अनुभवत होती. पण आज तर आकाशने त्या भावनेला शब्दात गुंफले होते. आकाशने आराध्याकडे पाहिले, मग म्हणाला, चल मुलाकडे जाऊया. आराध्याने मान डोलवली आणि त्याच्यासोबत त्या दिशेने निघाली जिथे आयुष आणि गोलू खेळत होते. इकडे दुसरीकडे श्रेया उभी राहून हसत हसत ते सगळे नजारे पाहत होती. आदिराज तिच्या जवळ उभा राहिला आणि तिच्याकडे बघून म्हणाला, बरं काय मागितलंस म्हाताराणीकडे? श्रेयाने त्याच्याकडे पाहिले, मग हसत समोर बघत म्हणाली, तुम्हाला माहीत आहे ना माझी इच्छा? आदिराज तिच्याकडे पाहू लागला तेव्हा तिने आदिराजच्या लहान बोटात आपली लहान बोटे अडकवली आणि हसत म्हणाली, छोटा आदिराज. आदिराजने आपल्या हाताकडे पाहिले ज्याच्या बोटात श्रेयाने आपले बोटे गुंफली होती. अचानक त्याच्या भूतकाळाची एक अधूक सावली त्याच्या मनात ताजी झाली आणि कानावर भैरवीचा आवाज पडला, छोटा आदिराज येणार आहे. आणि मग त्याला स्वतःच आवाज ऐकू आला, तुला कसं माहिती? छोटा आदिराजच येईल, छोटी भैरवी पण तर येऊ शकते. आदिराजने आपल्या आणि श्रेयाच्या हाताकडे बघत म्हटले, आणि जर छोटी भैरवी आली तर? आदिराजच्या तोंडून भैरवीचे नाव ऐकून श्रेया त्याच्याकडे पाहू लागली. अचानक आदिराजला जाणीव झाली की काय बोलून टाकले. त्याने लगेचच म्हटले, आय एम सॉरी, माहीत नाही कसं हे. श्रेयाने आपल्या हाताने त्याचे तोंड बंद केले. आदिराज तिच्याकडे पाहू लागला. श्रेयाच्या ओठावर हसू होते आणि आदिराज श्रममत तिच्याकडे पाहत होता. श्रेयाने हसत म्हटले, तुम्हाला भैरवी दिदीची आठवण काढून अपराधी वाटायची अजिबात गरज नाही. आदिराज, तुमचा हक्क आहे हा. तुम्ही पूर्ण अधिकाराने त्यांची आठवण काढू शकतात. आदिराजच्या डोळ्यात हलकेसे पाणी आले, पण त्याने लगेचच स्वतःला सावरले. तो बऱ्याचदा भैरवीची आठवण काढायचा आणि नंतर जेव्हा वास्तव समोर यायचे तेव्हा त्याला अपराधी वाटायचे की तो श्रेयासोबत काहीतरी चुकीचे करतोय. पण आज श्रेयाचे हे बोलणे त्याच्या आत्म्याला सुखावून गेले होते. त्याने अलगद आपल्या तोंडावर ठेवलेला श्रेयाचा हात बाजूला केला आणि तो हात आपल्या कपाळाला लावून म्हणाला, मानतो मी चुका करतो, पण प्रत्येक वेळी माफ करून टाकावंसं हे आवश्यक नाहीये. तुझा माझ्यावर रागवण्याचा, माझ्याशी भांडण्याचा, स्वतःच्या अधिकारासाठी माझ्याकडे हक्क मागण्याचा पूर्ण अधिकार आहे. श्रेयाने हसत त्याच्या गालावर हात ठेवून म्हणाली, पूर्ण अधिकार आहे माझा तुमच्यावर. मला भैरवी दिदीबद्दल कोणतीही कुटुता नाही, कारण त्या या जगातच नाहीत, आणि असत्या तरी मी कधीच माझ्या जगात नसते. त्यामुळे तुम्ही एवढे परेशान होऊ नका, समजलात? नाही तर वेळेआधीच चेहऱ्यावर सुरकुत्या पडतील आणि तुम्ही म्हातारे होऊन जाल, समजलात? तिचे शेवटचे बोलणे ऐकून आदिराजला हसू आले. दोघेही एकत्र मिळून प्रेमाने त्या दृश्यांना आपल्या डोळ्याच्या कोपऱ्यात बंद करू लागले. इकडे अवनी बाळ गोलूला सांभाळत होती, जो न जाणे का रडत होता. तो आता अवघ्या 3.5 महिन्याचा झाला होता. अशा परिस्थितीत त्याची काळजी घेणे अवनीसाठी अत्यंत आवश्यक आणि कठीण दोन्ही होते. रणजित कोणाशी तरी फोनवर बोलत होता, पण त्याची नजर सतत अवनीवर जात होती, जी बाळाला शांत करण्यात मग्न होती. त्याने कॉल कट केला आणि तिच्या दिशेने गेला. त्याने अवनीजवळ जाऊन बाळाला आपल्या हातात घेतले आणि म्हणाला, तू आरामात बस, मी सांभाळतो. अवनी अस्वस्थ होत बाळाच्या छोट्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, माहीत नाही कसं झालं, अचानक रडायला लागला. रणजितने बाळाला बसवत म्हटले, रिलॅक्स, मी आहे ना. अवनी थोडी शांत झाली आणि रणजित आपल्या चिमुकल्या परीला लाड करू लागला. बाळही थोड्या वेळात शांत झाले आणि रणजितच्या बोलण्यावर हसत खिदळत आपले छोटे छोटे हातपाय हलवून प्रतिसाद देऊ लागले. अवनीही हसत त्या बापलेकांना पाहत होती. मनात खूप शांतता होती, ज्याचे कारण रणजितचा आनंद होता. अवनीची प्रेग्नन्सी अचानक झाली होती. रणजित आणि अवनीने कोणतीही योजना आखली नव्हती आणि रणजितला एवढ्या लवकर मूल हवेही नव्हते. पण जेव्हा प्रेग्नन्सीबद्दल समजले तेव्हा त्याला समजले नव्हते कसे रिॲक्ट करावे. पण आज तो आपल्या छोट्या मुलासोबत अतिशय खुश होता. युवराजची नजर तेव्हापासून रणजितवर होती जेव्हा जो बाळासोबत मग्न होता. नव्याने त्याच्या नजरेचा मागोवा घेतला तेव्हा तिला समजायला वेळ लागला नाही की तो काय विचार करत आहे. नव्याने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली, काय झालं, काय पाहताय तुम्ही? युवराजने हसत तिच्याकडे पाहिले आणि म्हणाला, रणजित भैयांना पाहतोय. माहिती आहे, हे ते व्यक्ती आहेत ज्यांनी मला आणि
अवनीला नवीन आयुष्य दिले. अनाथ असूनही जर कधी कोणाच्या सावलीची गरज वाटली तर रणजित भैया नेहमी आमच्यासोबत उभे राहिले. एखाद्या सावलीसारखे. अवनी तर त्यांना जेव्हा भेटली तेव्हा भेटली, पण माझ्यासाठी ते नेहमीच एखाद्या छतासारखे राहिले आहेत. नेहमीच कडक आणि रागीट स्वभाव राहिलाय त्यांचा. पण तुला माहीत आहे का, आपणांसाठी आणि त्यांच्या खुशीसाठी ते नेहमी पुढे राहिले आहेत. आज त्यांना पहा, आपल्या मुलांशी कसे लहान मूल बनले आहेत. ही बाजू त्यांची अतिशय दुर्मिळ आहे, जी क्वचित कधीतरी पाहायला मिळते. नव्या हसत हसत रणजितला पाहू लागली. खरेच होते, त्यांचे जसे व्यक्तिमत्व होते त्यानुसार हा रणजित काहीतरी वेगळाच भासत होता. नव्याने अवनीकडे पाहिले तर पुन्हा एकदा आपल्या बाळाची आठवण मनात आली, पण तो निघून गेला होता. तिने दीर्घ श्वास घेतला. तेवढ्यात तिला आपल्या तळहातावर कोणाचा तरी खरबरीत हाताचा स्पर्श जाणवला. हा स्पर्श ती चांगल्या प्रकारे ओळखत होती. तो युवराजचा होता. तिने आपल्या हाताकडे पाहिले, मग युवराजकडे, जो हसत तिच्याकडे पाहत होता. नव्या ही त्याला बघून हसली, पण तिकडे तन्वी आणि समर्थ तर सगळ्यांपेक्षा वेगळीच गोष्टीत गुंतले होते. जिथे बाकी सगळे आपापल्या पार्टनरसोबत प्रेमाने काही क्षण घालवत होते, तिथे ते दोघे एकमेकांशी भांडण्यात व्यस्त होते. नक्की झाले असे काय? समर्थने तन्वीकडे पाहिले आणि म्हणाला, यार किती शांतता आहे इथे. वाटतं इथेच कायमचे राहून जावे आणि संन्यासी बनून जावे, मग आयुष्यात कोणताच त्रास उरला नाही. तन्वीने आपले डोळे बारीक करून त्याला रागाने पाहिले आणि म्हणाली, तुझं म्हणणं काय आहे? मी तुझ्या आयुष्यात अशांतता पसरवते म्हणूनच तू संन्यासी बनायचा विचार करतोय? समर्थने चकित होऊन तिच्याकडे पाहिले आणि म्हणाला, अरे यार, मी तर असं काही बोललोच नाही. उलट मी तर असा विचारही केला नाही. तू स्वतःहूनच गृहीत धरलेस. तन्वीने त्याच्याकडे डोळे वटारून पाहिले, मग मारत म्हणाली, तू किती वाईट आहेस. माझी अजिबात काळजी नाहीये. भर तरुण वयात मला सोडून संन्यास घेण्याच्या गप्पा मारतोयस. असे बोलत ती त्याला अजूनही मारत होती. समर्थला जरी तिच्या मारण्यामुळे विशेष फरक पडत नसला तरी ती काय बोलते हे ऐकून तो हैराण आणि अस्वस्थ दोन्ही झाला होता. कुठे त्याने सहज ती गोष्ट बोलली होती आणि कुठे तन्वी त्या गोष्टीला वेगळ्याच दिशेला घेऊन गेली होती, पण त्याला माहीत होते की ती अशीच आहे. त्याने अचानक तन्वीचे हात पकडले आणि आपले हात सोडवण्यासाठी धडपड करू लागली. तेवढ्यात समर्थ म्हणाला, लागतंय यार. तन्वीने त्याच्याकडे पाहिले. तो हसत तिच्याकडे पाहत होता. तन्वीने त्याला हसताना पाहिले तर तिचा चेहरा पडला आणि तिने नाराजीने म्हटले, किती वाईट आहे ना तू. बायकोला सोडून संन्यासी बनण्याच्या गप्पा मारतोयस आणि वरून हसतोय सुद्धा. समर्थने तिला आपल्या मिठीत ओढले आणि तिच्या केसावरून हात फिरवला. तिला मुलासारखे लाड करत म्हणाला, अरे माझ्या बाळा, मी कुठे जाणार तुला सोडून. ते तर फक्त जागा आणि वातावरणाचा प्रभाव बघून ओंघाओंघ बोलून गेलो. तन्वीने त्याच्या छातीशी टेकलेले असतानाच मान वर करून त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाली, पक्का ना. समर्थने तिचे कपाळ किस करत म्हटले, पक्का. तन्वी गालातल्या गालात हसली. सुमित्राजी आपल्या सगळ्या मुलांना आनंदी बघून खुश होत्या. सगळे बऱ्याच वेळ तिथे आसपास फिरत राहिले आणि नंतर परत फार्म हाऊससाठी निघाले. इकडे स्टीव्ह आपल्या हॉटेलच्या खोलीत होता. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. त्याने कॉल चेक केला तर फोनच्या स्क्रीनवर अमांडा हे नाव झळकत होते. त्याने हसत कॉल पिक केला तर तिकडून एक गोड आवाज आला, हाय डॅड, काय चाललंय? स्टीव्ह हसला आणि म्हणाला, सर्व काही ठीक आहे माझ्या छोट्या राजकन्ये. तू सांग, कशी आहेस आणि काय चाललंय? अमांडाने त्याचे प्रश्न ऐकून आनंदाने त्याची उत्तरे देऊ लागली. स्टीव्ह हसत हसत तिच्याशी बोलत होता. थोड्या वेळाने तिच्याशी बोलून स्वतःची काळजी घेण्यास सांगून त्याने फोन ठेवला. पण तेवढ्यात पुन्हा एकदा त्याचा फोन वाजला, पण यावेळी स्क्रीनवर चमकणारे नाव पाहून त्याच्या कपाळावरच्या नसा ताणल्या गेल्या. तर मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून सुरू झालेला आजच्या ह्या आराध्या कथेचा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा. व्हिडिओ लाईक आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच करा, म्हणजे पुढचा भाग लवकर भेटेल. स्वतःची काळजी घ्या, आनंदात राहा. पाहत राहा आराध्या. खूप खूप धन्यवाद.